महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या तालुका प्रमुखपदी राजेंद्र पाटील यांची नियुक्ती. स्वर्गवासी अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय व डॉक्टर अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय मंगरुळ येथील शिक्षक श्री राजेंद्र श्रीराम पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर सेना यांच्या तालुका प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या बळकटीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रावर जिल्हाध्यक्ष रवींद्र बापूराव चव्हाण तसेच जिल्हा सरचिटणीस महेंद्र दत्तात्रय पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. श्री राजेंद्र पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सह पूजनीय साने गुरुजी पतपेढीचे संचालकांनी व स्वर्गवासी अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय व डॉक्टर अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय मंगरुळ तसेच असंख्य मित्र परिवारांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या भावी कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. BHMS CCMP नोंदणीला IMA अमळनेरचा विरोध. रुग्णहितासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. प्रस्तावित BHMS CCMP नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन अमळनेर शाखेने महाराष्ट्र राज्य IMA, सेंट्रल MARD, ASMI तसेच विविध स्पेशलिस्ट संघटनांच्या राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत या संदर्भात प्रांताधिकारी मयूर भांगळे यांना बुधवारी निवेदन देऊन शासनाने रुग्णहिताला प्राधान्य देत प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली. प्रस्तावित BHMS CCMP नोंदणी प्रक्रियेसंदर्भात अद्याप स्पष्ट कायदेशीर, शैक्षणिक आणि नियामक चौकट उपलब्ध नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञ, वैद्यकीय परिषद, कायदेतज्ञ आणि शासन यांच्यात व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र हे दीर्घकालीन शिक्षण, प्रशिक्षण, इंटर्नशिप, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण कौशल्य वृद्धीवर आधारित असून रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे आवश्यक वैज्ञानिक ज्ञान, प्रशिक्षण आणि कायदेशीर जबाबदारी असणे गरजेचे असल्याचे IMAने नमूद केले आहे. रुग्णांच्या हिताशी संबंधित कोणताही निर्णय वैज्ञानिक पुरावे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विद्यमान कायदेशीर चौकट लक्षात घेऊनच घेतला जावा, अन्यथा रुग्णांच्या सुरक्षतेसह राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे. राज्यव्यापी आंदोलनादरम्यान अमळनेर शाखेमार्फत अत्यावश्यक व आपत्कालीन वैद्यकीय सेवा अखंड सुरू ठेवण्यात येणार असून गंभीर रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही अशी ग्वाही IMAने दिली आहे. या निवेदनावर IMA अमळनेरचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत शिंदे, सचिव डॉक्टर नरेंद्र महाजन, खनिजदार डॉक्टर मयुरी जोशी, डॉक्टर BS पाटील, डॉक्टर अविनाश जोशी, डॉक्टर निखिल बहुगुणे, डॉक्टर संदीप जोशी, डॉक्टर भूषण पाटील, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, डॉक्टर राहुल मुठे, डॉक्टर प्रसन्न जोशी, डॉक्टर अक्षय कुलकर्णी, डॉक्टर शरद बाविस्कर, डॉक्टर किरण बडगुजर, डॉक्टर ND ओसवाल, डॉक्टर अनिल वाणी, डॉक्टर सुमित सूर्यवंशी, डॉक्टर दिनेश पाटील, डॉक्टर हिरा बाविस्कर, सौ प्राजक्ता बहुगुणे, डॉक्टर प्रियांका पाटील, डॉक्टर बिराज मुठे, डॉक्टर सचिंद्र हजारे, डॉक्टर अभिजित बाविस्कर, डॉक्टर दिनेश महाजन, डॉक्टर उमाकांत बारी, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, डॉक्टर मयूर महाजन, डॉक्टर पंकज महाजन, डॉक्टर आशिष पाटील, डॉक्टर GM पाटील, डॉक्टर जयेश शिंदे, डॉक्टर प्रियांका शिंदे, डॉक्टर मनीषा भावे, डॉक्टर मनीषा पाटील, डॉक्टर विनोद पाटील, डॉक्टर BR बाविस्कर, डॉक्टर TD चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या असून मोठ्या संख्येने IMA सदस्य उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही. केळझर येथून गांजा विक्री करणाऱ्या बाप लेकाला अटक. वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने 3 ऑगस्ट 2026 रोजी केळझर येथे धाड टाकून ही कारवाई केली. आरोपी रुखा भुजाजी धनवे आणि त्यांचा मुलगा आशिद रुखाजी धनवे रंगेहात कार्यवाही. दोघेही राहत्या घरी संगनमताने गांजा विक्री करताना पकडले गेले. जप्त मुद्देमाल 526 ग्राम गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 26,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपींवर पोलीस स्टेशन सेलू येथे
NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या पथकाने केली। खड्डे की रस्ता आखाडा बाळापूर येथील राजश्री शाहू शाळा व कॉलेज परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था, विद्यार्थी आणि ग्रामस्थ हैराण। आखाडा बाळापूर येथील राजश्री शाहू विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय परिसराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास या नामांकित शिक्षण संस्थेत दररोज परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, मात्र शाळा आणि कॉलेजकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याला नाल्याचे स्वरूप येते। चिखलातून वाट काढताना अनेक विद्यार्थ्यांचे कपडे खराब होतात, तसेच दुचाकी आणि सायकली घसरून विद्यार्थी जखमी होण्याच्या घटना रोजच्याच झाल्या आहेत। वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सतत खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होतच आहेत। ऑटो रिक्षा आणि इतर वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला आहे। शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी तर या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते। याचा मानसिक आणि शारीरिक त्रास निष्पाप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष या गंभीर समस्येकडे स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागाने पूर्णपणे डोळेझाक केली असल्याचा आरोप नागरिक व्यक्त करत आहेत। रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासाठी अनेकदा मागण्या करूनही केवळ आश्वासनांशिवाय काही मिळालेले नाही। तीव्र आंदोलनाचा इशारा रस्त्याच्या दुरस्तीमुळे आमच्या पाल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। प्रशासनाने त्वरित पावले उचलून हा रस्ता खड्डेमुक्त करावा अशी मागणी पालकांनी केली आहे। प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। अकोल्यात राम मंदिर भूमिपूजन आणि कलम 370 मुक्ती दिन साजरा। महाआरती 5 ऑगस्ट 2020 हा भारतीय इतिहासातील सुवर्ण दिन आहे। या दिवशी अयोध्या राम मंदिर भूमिपूजन आणि जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आले होते। या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून आज सकाळी 11 वाजता संत गजानन महाराज मंदिर येथे भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरतीला गिरीश जोशी, गिरिराज तिवारी, संजय जोशी, कैलाश मामा भारुका, प्रकाश राठी यांच्यासह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते। श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्थाचे गिरिराज तिवारी यांनी सर्वांचे आभार मानले। कोरची घाटात थरारक व भीषण अपघात, अनियंत्रित ट्रकने महिंद्रा SUV सह नव्या कोऱ्या टाटा पंचला उडवले, वाहनांचा चक्काचूर। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची घाटात आज एक अत्यंत भीषण आणि थरारक अपघात घडला। घाटातील धोकादायक वळणावर एका भरधाव व अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या महिंद्रा SUV आणि नवीन खरेदी केलेल्या टाटा पंच गाडीला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून घाटातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। महिंद्रा SUVचे प्रचंड नुकसान। धडकेमुळे काळ्या रंगाच्या महिंद्रा SUVच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे। अपघातात सहभागी असलेल्या सिल्व्हर रंगाच्या टाटा पंच गाडीच्या बोनेटवर पूजेचे रिबन आणि तात्पुरता पासिंग नंबर ही गाडी नुकतीच शोरूममधून खरेदी केलेली असल्याचे समजते। धडकेनंतर ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मेटल क्रॅश बॅरियरवर जाऊन आदळली। अपघाताचा भीषण आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली। घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। कोरची घाटातील तीव्र वळणे आणि अनियंत्रित वेगाने चालणारी अवजड वाहने यामुळे येथे वारंवार अपघातांचे प्रमाण वाढत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले। अपघातातील जखमींची अधिकृत संख्या आणि वैद्यकीय स्थितीबाबत पोलीस प्रशासनाकडून सविस्तर माहिती येणे बाकी आहे। डॉक्टर विराज गळक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश। वणी ते शिगाव रस्त्याची गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत बिकट परिस्थिती झाली होती। सामाजिक कार्यकर्ता तथा वणई ग्रामस्थ ॲडव्होकेट विराज गळक यांनी बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांना निवेदन देत त्वरित रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती। प्रशासनाला 1 आठवड्याची मुदत देऊनही रस्ता दुरुस्त न झाल्याने ग्रामस्थांनी ॲडव्होकेट विराज गळक यांच्या नेतृत्वात 17 जुलै रोजी जोहार चौक, चंद्रनगर येथे रस्त्यात भात रोपणी करून जोरदार आंदोलन केले होते। या आंदोलनाची दखल घेत पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित साहेबांनी सर्व बांधकाम अधिकारी तसेच बुलेट ट्रेन प्रकल्प अधिकाऱ्यांची पालघर विश्रामगृह येथे
प्रशासकीय बैठक बोलावून त्वरित रस्ता दुरुस्तीचे आदेश प्रशासनास दिले होते. खड्डे दुरुस्ती झाल्यावर पावसाळ्यानंतर लगेचच सिमेंट काँक्रीटचा रस्ताही करण्याचे आदेश दिले असून त्याचीही अंमलबजावणी करावी. सदर रस्ता दुरुस्तीचे कामाला कालपासून सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या आंदोलनासाठी ॲडव्होकेट विराज गडग यांच्यासोबतच सरपंच दीप्ती सुमडा, सरपंच कामिनी जनाठे, सरपंच गुलाब खरपडे, डॉक्टर सुनील पहाड, प्रदीप रिंजड, बाबूराव खरपडे, ग्रामस्थ मधु चौधरी, कृष्णा सातपुते, नारायण झिरवा, बाबू घुटे, अशोक भुयाळ व मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होऊन आंदोलनाला यश आल्याने ॲडव्होकेट विराज गडग यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. रस्ता दुरुस्तीचे काम चालू केल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.